रायगडापासून ते जिंजीपर्यंत ह्या पूर्ण दरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत का, ज्या तुम्हाला सांगावयाच्यात? हां, तर हा जो इतिहास प्रसिद्ध असा हां. राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास जो आहे, हं. तर तो अत्यंत थरारक असा अनुभव आहे तो खरं तर. ओके. म्हणजे जसं शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका झाली आणि ते राजगडापर्यंत येऊन पोहोचले, हं, त्यामधला जो काळ जो आहे किंवा हं. तशाच प्रकारचा एक म्हणजे तशाच प्रकारची एक तुलनात्मक किंवा त्याच प्रकारची एक गोष्ट त्यांच्या दुसऱ्या धाकट्या चिरंजीवासोबत देखील घडलेली आहे, असं. ओके. म्हणजे राजाराम महाराज पन्हाळा सोडला त्यांनी आणि हां. ते दक्षिणेला निघाले आणि बरोबर. पन्हाळा सोडल्यानंतर मग एक त्यांनी गोकाक, मग त्यानंतर सौंदत्ती, गदग असा एक टप्पा-टप्पा पूर्ण करून ते एक शिमोगा तालुक्यामध्ये गेले. हं. शिमोगा जिल्हा आहे तो. शिमोगा जिल्ह्यामधील एक सागर या ठिकाणी गेले ते आणि ओके. तिचं ते जे भाग जो होता किंवा ते हं. जे राज्य होतं, ते एका राणीचं राज्य होतं. राणीचं नाव होतं राणी चेन्नम्मादेवी. राणी चिन्नमहादेवी. हां, ती ओके. राणी चेन्नम्मादेवी जी होती, तर तिने राजाराम महाराजांना मदत केलेली आहे किंवा त्यांना आश्रय दिलेला आहे, ज्या ओके. प्रवासामध्ये असं हां. आहे. तर आता ती जी घटना महत्त्वाची जी कशी आहे, की राजाराम महाराज एका ठिकाणी विसावा घेत आहेत हं. आणि राजाराम महाराजांचे 2 सेवक जे आहेत, ते त्यांचे पाय धुत आहेत. "असामी असणार मोठी." हं. जिचे हे लोकं पाय धुत आहेत किंवा त्याचे एकदम बडदास्त व्यवस्थित ठेवत आहे, असं कोणतरी तोलामोलाचा मोठा असा माणूस असू शकतो, असं इतर त्या राज्यातील लोकांना जाणवलं आणि त्यापैकी एका गुप्तहेराने राणीकडे ही खबर बातमी पोहोचवली. पोहोचवली. हां, बरोबर. तर मग ती बातमी पोहोचवल्यानंतर विचारपूस झाली. मग त्यानंतर समजलं की ते छत्रपती राजाराम महाराज आहेत आणि ते आता जिंजीला निघालेले आहेत. हो, त्या हो. प्रवासामध्ये केळदीच्या राणी ज्या होत्या, हं. त्या चेन्नम्माजी, तर त्यांनी राजाराम महाराजांची व्यवस्थित सोय केली तिथे त्यांच्या राज्यामध्ये हं. आणि मग तिथून पुढे त्यांना जाण्यासाठी त्यांना मदत देखील मदत केलेली देखील आहे केली. आणि तेथे त्यांना एक आश्रय देखील दिलेला आहे केळदी या साम्राज्यामध्ये त्यांच्या असं. ओके. आणि त्यानंतर राणी चेन्नम्माजींवर औरंगजेबाचा रोष ओढावला हं. आणि राणीचं अर्ध साम्राज्य त्यामध्ये गेलेलं आहे फक्त राजाराम महाराजांना मदत केल्यामुळे असं आहे. बापरे! हां. आणि त्याचाच बदला राजाराम महाराजांनी पुन्हा घेतलेला आहे, हां, की संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना हां. आज्ञा करून राजाराम महाराजांनी केळदीच्या राणी चेन्नम्मादेवींना त्यांचं राज्य पुन्हा मिळवून दिलेलं आहे. पुन्हा मिळवून दिलं. हां, पुन्हा मिळवून दिलेलं आहे. ओके. हां. संताजी घोरपडे आणि धनाजी घोरपड्यांनी. जाधव यांनी आणि राणी चेन्नम्माजींचं राज्य जे आहे ते पुनर्प्रस्थापित करण्यासाठी त्यांना संपूर्ण मदत केलेली आहे आणि मोगलांना त्यांच्या राज्यातून पूर्ण हाकलून लावलेलं आहे. हो. असं एक खूप महत्त्वाची खूप घटना महत्त्वाची घडलेली गोष्ट आहे. होती ही. आणि त्याच संदर्भातला एक विजयस्तंभ जो आहे, हं. तो सागर तालुका हां. आणि केळदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. केळदीचं एक रामेश्वर मंदिर आहे. तर हं. तेथे रामेश्वर मंदिराच्या समोरच एक विजयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. ज्यामध्ये राणी चेन्नम्मा जी आहेत, हं. राजाराम महाराज आहेत. हं. राजाराम महाराजांचे एक सेवक आहेत त्या बाजूला आणि राणी राणी चेन्नम्माजींच्या 2 सेविका आहेत एका बाजूला. असे ओके. म्हणजे जवळ-जवळ तिथे आपल्याला पाहायला मिळते, की राजाराम महाराज आणि त्यांचे सेवक जे आहेत एक तलवार घेऊन उभे आहेत, जी धोप प्रकारची तलवार आहे हं. आणि राजाराम महाराजांच्या बाजूला तो सेवक उभा आहे. राणी चेन्नम्मादेवी मध्ये उभ्या आहेत. या बाजूला 2 दासी आहेत आणि राजाराम महाराज उजव्या बाजूला आहेत, डाव्या बाजूला आहेत. अशा डावलून. प्रकारे. ओके. म्हणजे हे ती मदत केल्याबद्दल मदत त्यांनी तो केल्याबद्दल त्यांनी म्हणजे राणी चेन्नम्माजींनाच जाणवलं, की आपण किती मोठं कार्य केलेलं आहे, केलंय. की या छत्रपतींच्या पुत्राला आपण आश्रय दिलेला आहे आणि भविष्यामध्ये तो एवढं मोठं कार्य करणार आहे, की औरंगजेबासारख्या बलाढ्य सेनानीला तो अंगावर घेत आहे. अशा प्रकारची गोष्ट आहे आणि झुंज देत आहे. या प्रकारच्या तोलामोलाच्या व्यक्तीला आपण मदत केली आणि जिंजीला जाण्यासाठी त्यांना आपण मदत केलेली आहे. जसा तुमचा उल्लेख होता, की हं, राजाराम राजांनी 4 हं, जणांना नियुक्त केलं. त्यात हं. घोरपडेंचा तुम्ही उल्लेख केलात. हो, हो. तर घोरपडे हे आडनाव आता आपण पहिल्यांदा ऐकत नाहीये. हं, हं. स्वराज्याची जेव्हा सुरुवात आहे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा संभाजी महाराज असू दे, यांच्यामध्ये पण घोरपडे आणि त्यांचे बंधू असतील किंवा त्यांचे वडील असतील, त्यांनी फार महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. बरोबर. जसं आता पण तुम्ही जसा उल्लेख केलात, की घोरपडे बंधू आहेत. हं, हं. तर त्यांचा पण ह्याच्या पुढे काही स्वराज्य जो सेकंड पार्ट आपण बोलतो सेकंडी म्हणजे जो हं, जिंजीमध्ये उभारण्याचा होता, हं. तर त्यांची काही मदत झाली का? हो. महत्त्वाचा मुद्दा, हं, की घोरपडे बंधू हे हं, अत्यंत इमानी होते हं. आणि स्वराज्याशी एकनिष्ठ होते
आणि त्यांनी कधीही स्वराज्याची जी कास आहे ती कधी सोडली नाही. हम्म. आणि महत्त्वाचा भाग असा की घोरपडे बंधू हे 3 घोरपडे बंधू अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावून गेलेले आहेत. हम्म. त्यामध्ये संताजी घोरपडे हे सेनापती, मग त्यानंतर बहिर्जी घोरपडे ते हिंदूराव, हा. मग त्यानंतर मालोजी घोरपडे मालोजी हे घोरपडे. सर्वात लहान होते. जिच्या प्रवासामध्ये जेव्हा असा एक टर्निंग पॉइंट आहे जिथे राजाराम महाराजांचं रूप घेऊन हा. मालोजी घोरपडे यांना बसावं लागत होतं असं आहे, किंवा त्यांची जागा त्यांना घ्यायला लागत होती मालोजी घोरपड्यांना. तर तुंगभद्रा नदीच्या ठिकाणी सुभानगड आहे किंवा तो मध्य ठिकाणी आहे. तर त्या सुभानगड जो आहे तर त्या गडावर राजाराम महाराज पोचले. तुंगभद्रेच्या नदीच्या किनारीच एक युद्ध झालं तिथे, की मोगलांना राजाराम महाराज तिथे असल्याची खबर लागली आणि तिथून मग ते तिथे युद्ध देखील झालेलं आहे, चकमक उडालेली आहे. रूपसिंग भोसले असतील किंवा इतर जे सरदार आहेत, बहिर्जी घोरपडे असतील किंवा मालोजी घोरपडे, हे सर्व त्या युद्धामध्ये होते. आणि तिथून मग ते निसटून गेलेले आहेत, राजाराम महाराजांना पुढे घेऊन गेलेले आहेत आणि ते त्या गडाचा आश्रय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्या थोड्या वेळामध्ये किंवा रात्रीच्या वेळेला त्या गडाला देखील वेढा पडलेला आहे. आणि त्या गडाला वेढा पडल्यानंतर तो गड आपल्याला आता सोडावा लागणार आहे. तर मग अत्यंत हातघाईची लढाई तिथे झालेली आहे. आणि अशा प्रकारे राजाराम महाराज पुढे जाणार आहेत. तर मग त्या जागी जर समजा राजाराम महाराज पकडले गेले तर आता भविष्यामध्ये स्वराज्याला कोणी वाली उरणार नाही आहे. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये बहिर्जी घोरपड्यांनी सांगितलं मालोजी घोरपड्यांना की तुम्ही राजांचं वेषांतर करायचं आहे आणि या गडामध्ये बसायचं आहे आणि राजाराम महाराजांना आम्ही सुखरूप पुढे घेऊन जातो. अशा प्रकारे त्यांना माहिती होतं की हे अंत असणार आहे. मालोजी घोरपड्यांना माहिती होतं की हा आता अंत असणार आहे आणि भविष्यामध्ये तरी पण त्यांनी बहिर्जी घोरपड्यांनी स्वतःचा भाऊ तिथे बसवला आणि महाराजांना घेऊन गेले. हाच मोठा घोरपडे बंधूंचा त्याग आहे. भविष्यामध्ये देखील खूप अशा घटना घडलेल्या आहेत की या गोष्टी तर कोणाला माहिती पण नसतील. आपल्याला फक्त एकच स्टोरी माहिती आहे जी रूपांतराची. महाराजांचा रूप घेऊन शिवाकाशीत बसले होते आणि त्यांनी त्यांचा बलिदान दिला शिवाकाशीत यांनी. तसंच ही गोष्ट होती की घोरपडे बंधूंमधले पण जे शेवटचे बंधू तुम्ही बोललात त्यांनी पण मालोजी घोरपडे त्यांनी पण त्याचा बलिदान दिलाय, पण ही गोष्ट कोणाला माहिती नाहीये. अगदी बरोबर. आता मालोजी घोरपडे त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ते पकडले गेलेले आहेत आणि मग त्यानंतर त्यांचा शिरच्छेद देखील झालेला आहे. स्वराज्यासाठीचं हे महत्वाचं बलिदान तिथे होत आहे. आणि राजाराम महाराजांचा पुढचा जो प्रवास जो आहे तो बहिर्जी घोरपडे यांनी तुंगभद्रा जी नदी आहे त्या नदी पार करण्यासाठी राजाराम महाराजांना खांद्यावर घेतल्यानंतर ते तुंगभद्रा नदी ओलांडून पोहत ते गेलेले आहेत पहिल्या तीरावर. बापरे. आणि मग तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. बापरे, खूप खूप कठीण असा प्रवास होता. म्हणजे घोरपडे बंधूंना मानाचा मुजरा हा आपल्याकडून कायमस्वरूपी असलाच पाहिजे अशी त्यांची कारकीर्द आहे आणि त्यांचं योगदान. छत्रपती जे नाव आहे ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी खूप महत्वाचे योगदान दिलेलं आहे. खूप छान. आता राजारामराजे जिंजीला गेल्यानंतर त्याच्या पुढची त्यांची वाटचाल कशी होती हे आम्हाला थोडक्यात सांगा तुम्ही. आता राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. त्यांनी राज्यकारभार हाती घेतला आणि सुरुवात झाली एक नव्या राजधानीची. असं राजाराम महाराज म्हणजे राजा तेथे गेलेला आहे आणि ती राजधानी झालेली आहे. बरोबर. आणि विशाळगड ही दुय्यम राजधानी होती असं आपल्याला समजावं लागेल. ही जी दुय्यम राजधानी आहे त्या ठिकाणी हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य बसलेले आहेत. आणि जी राजधानी महत्वाची राजधानी जी आहे जिथे राजा उपस्थित आहे आणि राजाने 8 वर्षे जो गड लढवलेला आहे ती आहे जिंजी ही राजधानी. असं स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी आहे ही बऱ्याच लोकांना माहित नसेल. बरोबर. जिंजी ही राजधानी हा 3 गडांचा समूह आहे खरं तर. तर हा जो 3 गडांचा समूह आहे तर त्या 3 गडांना या समूहाला मिळून एक तटबंदी आहे अशी. म्हणजे एका बाजूला चंद्रयान दुर्ग आहे, मग त्यानंतर दुसऱ्या बाजूला जो आहे तो राजगिरी आहे आणि एक आहे कृष्णगिरी. या 3 दुर्गांचा मिळून एक जिंजी हा गड होतो. हा त्याला दुर्गांचा समूह आहे तो आणि त्याला सभोवताली एक तटबंदी आहे. त्यामध्ये शेती देखील करू शकतोय माणूस. सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत आणि
असा गड राजाराम महाराजांनी 8 वर्ष लढवला आणि तो परमुलखात लढवलेला आहे. जिथे मराठी सत्ता नव्हती, कानडी सत्ता होती, पण कानडी लोकांना देखील राजाराम महाराजांनी आपलंसं करून घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर अधिपत्य केलेलं आहे. आणि औरंगजेब जो आहे, तर त्याचा जो पैस होता, युद्धाचा जो पैस आहे किंवा युद्धाचा आवाका जो आहे, तो अचानक वाढलेला आहे राजाराम महाराज जिंजीला गेल्यावर. म्हणजे राजाराम महाराज जिंजीला गेल्यामुळे दोन ठिकाणे झाली लढण्याची. एक महाराष्ट्र झाला, एक कर्नाटक झाला. आणि कर्नाटक त्यावेळेला नुसता कर्नाटक भाग नसून तू मगाशी बोलल्याप्रमाणे हा, पाच पाच राज्य जी आहेत आताची, बरोबर, ती अशी 5 राज्य मिळून मोठा तो एक प्रदेश होता. कर्नाटक प्रदेश होता. बरोबर. म्हणजे औरंगजेबाला आता कुठे कुठे लक्ष द्यायचं हेच कळत नव्हतं. म्हणजे औरंगजेब आता गांगरलेला आहे, संपूर्ण त्याला सुचत नाहीये की राजा हातातून निसटून गेलेला आहे, ज्याला मी संपवणार होतो आणि मी दिल्लीला खुशी खुशीने जाणार होतो. हे अशी त्यांनी स्वप्न जी पाहिली होती, सगळे धुळीला मिळालेले आहेत औरंगजेबाला. आणि आणखी पुढची 17 वर्ष जी आहेत त्याला वनवास फिरावं लागणार आहेत. महाराष्ट्र प्लस कर्नाटक अशा ठिकाणी त्याला काढावं लागणार आहे. म्हणून त्याचं सैन्य असेल किंवा त्याचं अमीर उमराव असतील, मोठमोठे सैन्य आहे त्याचं, किंवा मोठे पदाधिकारी आहेत, ते अक्षरशः कंटाळून जाणार आहेत. आणि बरोबर एवढे वर्ष करायचं म्हणजे काही हे नाही. बरोबर. खूप छान गोष्टी सांगितल्यात. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये राजाराम राजांनी असं कोणता निर्णय घेतलाय का जो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यांमध्ये घेतला गेला नव्हता? वतन हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके. ज्यामध्ये राजाराम महाराजांनी थोडंसं फेरबदल केलेला आहे. पण अगदीच फेरबदल केलेला आहे अशातली काही गोष्ट नाहीये. पण जी शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी वतन देणे टाळले होते किंवा कोणालाही वतन दिली नव्हती, ती राजाराम महाराजांनी दिली. पण ती कुठली दिली? शत्रू सैन्याच्या कब्जात असलेली वतन राजाराम महाराजांनी दिलेली आहे. असं वतन देणं कोणालाही हे राजांनी कधी पण मना केलं, म्हणजे नाही बोलले होते ते. वतन जी आहेत ती इनाम स्वरूपात आधी मिळत असत. असं काही गावं असतात, 4 गावं 2 गावं अशा प्रकारची गावं आहेत, तर ती त्यांना इनाम म्हणून दिली जायची होती. बरोबर. तर आधीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या काळामध्ये असे ह्या सगळ्या प्रथांना बंदी आणली होती. वतन हा प्रकारच नव्हता त्यावेळेला. पण राजाराम महाराजांनी एक युक्ती केली. त्यामध्ये देखील गनिमी कावा आहे. ओके. हा गनिमी कावा कशा प्रकारचा आहे की मराठ्यांना जमिनी हव्या आहेत किंवा मराठ्यांना वतनं हवी आहेत, ज्यांना जो आधीचा जो मान होता त्यांच्या वाडवडिलांपासून चालू होता तो त्यांना तशाचा तसा पुन्हा एकदा मिळावा. आणि राजाराम महाराजांना काहीतरी आपण सांगू शकतो किंवा त्यांना भर पाडू शकतो. पण राजाराम महाराजांनी त्या सगळ्या गोष्टीचा एक योग्य असा वापर करून घेतला. कारण की औरंगजेबाकडे वतनासाठी मराठा सरदारांची रीग लागायची. बरोबर. म्हणजे कधी या पक्षात तर कधी त्या पक्षामध्ये जो वतनाचा कागद देईल त्याच्याकडे जाणार, त्याची चाकरी करायची. हे राजाराम महाराजांनी ओळखलं होतं. तर वतन तर आपण द्यायचीच असं राजाराम महाराजांनी ठरवलं, परंतु पराक्रम करायचा आणि शत्रू सैन्याच्या ताब्यात असलेली जी वतनं आहेत, जमिनी आहेत किंवा जी गावं आहेत ती सगळी मिळवल्यानंतरच ती तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारचं त्यांनी एक ट्विस्ट केलेलं आहे. त्यामध्ये वतनं द्यायची पण ती शत्रू सैन्याकडे किंवा शत्रूच्या ताब्यात असलेली वतनं द्यायची किंवा गावं द्यायची किंवा मुलूक द्यायचा. पण तो त्यांनी जिंकून घेतल्यानंतर मग ते त्यांच्या हिमतीवरती घ्यायचा. अगदी बरोबर. त्यांच्या हिमतीवरती त्यांनी तो घ्यायचा आणि मगच तो तुम्हाला मिळणार. आणि छत्रपती राजाराम महाराजांनी असं ठरवलेलंच होतं, औरंगजेब किती काळ राहणार आहे, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, आणि त्यानंतर आपणच आहोत. छत्रपती मूळ मालक आम्हीच आहोत. बरोबर. शेवटी वतनं जी दिलेली आहेत ती भविष्यात काढून देखील घेता येऊ शकतात, परंतु स्वराज्य हे टिकवणं हे आत्ताच्या काळाची गरज आहे. अगदी बरोबर. याच्यात तुम्ही एक उल्लेख केलात की बरोबर बोललात की औरंगजेब किती वर्ष राहणार आहे असा. बरोबर. तो कधी ना काहीतरी जाणारच. गेलाच. तो गेल्यानंतर जेव्हा राजांराजे परत जेव्हा आले महाराष्ट्रामध्ये, आपल्या प्रदेशामध्ये, तेव्हा त्यांनी असा कोणता एक बदल केला का किंवा काही अशी घटना केली का जी आता सर्वांना माहिती नाहीये पण ती खूप चांगली गोष्ट आहे म्हणून अशी?
राजाराम महाराजींची 8 वर्ष त्यांनी गड लढवला लढवला, बरोबर. आणि स्वराज्य अबाधित ठेवलं. हम्म. त्यामध्ये संताजी घोरपडे असतील, धनाजी जाधव असतील, यांनी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे किंवा त्यांनी पराक्रम खूप मोठा केलेला आहे. बरोबर. औरंगजेबाच्या छावणीवर देखील संताजी घोरपडे यांनी छापा मारलेला छापा आहे. मारलाय. फक्त 1,500चं सैन्य घेऊन ते सगळं सुखरूप देखील आलेलं आले आहे. होते. आणि संताजी घोरपडे यांनी बहिर्जी घोरपडे, संताजी घोरपडे आणि मालोजी घोरपडे त्यावेळेला होते. हा. त्यावेळेला त्यांनी औरंगजेबाच्या गुलालबारी जी म्हणतात त्याला, हा. म्हणजे औरंगजेबाचा सर्वोत्तम आणि सर्वात उत्कृष्ट असा तंबू जो होता, तंबू तर होता. त्या तंबूचे ते 3 कळस जे आहेत, सोन्याचे कळस, ते कळस. कापून आणलेले आहेत हा. आणि राजाराम महाराजांच्या चरणी अर्पण केलेले आहेत की राजाराम महाराज बघा आमचा पराक्रम, अशा बरोबर. प्रकारचं. आणि ही जी उमेद जी आहे ती राजाराम महाराजांनी पुढची 8 वर्ष जी आहे ती कायम ठेवलेली आहे. सर्व लोकांना इनामं देणे असतील, मग त्यानंतर त्यांची बडदास्त राखणे असेल किंवा राजाज्ञा करणे असेल, ह्या सगळ्या हा. गोष्टी राजाराम महाराजांनी तंतोतंत पाडलेल्या आहेत. आता आपल्याला माहिती असेल की गड आला पण सिंहगड गेला, सिंहगडला. हे आपण ऐकलेलं आहे. पण गड घेऊन सिंह आला हे आपण ऐकलेलं आहे का कधी? नाही. तर हेच राजाराम महाराजांचाच घडलेला राजाराम महाराजांच्याच कारकिर्दीत घडलेली ही घटना आहे. ओके. सिंहगड आहे. सिंहगड मोगलांच्या ताब्यात गेलेला आहे आणि तो आता आपल्याला पुन्हा एकदा मिळवायचा आहे. बरोबर. त्यासाठी शंकराजी नारायण हम्म. यांनी 2दा प्रयत्न केले होते, पण ते अयशस्वी ठरले. पण तिसऱ्यांदा जो प्रयत्न केला ते नावजी बलकवडे म्हणून एक सरदार होते आणि हम्म. विठोजी करके या दोघांनी ओके. मिळून सिंहगड पुन्हा ताब्यात घेतलेला आहे. हा. आणि हे राजाराम महाराजांच्या काळात झालेले आहे. आणि ओ. जर त्यावेळेला शिवाजी महाराज जर असते तर शिवाजी महाराज नक्कीच म्हटले असते की गड घेऊन सिंह आला. हम्म. ह्या अशा महत्वाच्या घटना ज्या आहेत ना, त्या राजाराम महाराजांच्या काळात घडलेल्या आहेत. अगदी बरोबर.